महत्त्वाची बातमी पाहतोय। उत्तर पश्चिम मुंबईतून रवींद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। शिंदेच्या शिवसेनेकडून रवींद्र वायकर यांना उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे। काही दिवसांपूर्वी शिंदेच्या शिवसेनेमध्ये रवींद्र वायकर यांनी प्रवेश केलेला होता आणि त्यानंतर शिंदेच्या शिवसेनेकडून रवींद्र वायकर यांना उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे। उत्तर पश्चिम मुंबईमधून ही लढत होती आहे। रवींद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। अत्यंत महत्त्वपूर्ण लढतींपैकी एक लढत खरं तर म्हणावी लागेल। उत्तर पश्चिम मुंबईतून रवींद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। शिंदेच्या शिवसेनेकडून रवींद्र वायकर यांना ही उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे। त्यामुळे लढत पुढे कशी होते हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। तर उत्तर पश्चिम मुंबईतून बातमी येते। उत्तर पश्चिम मुंबईसाठी रवींद्र वायकर यांना उमेदवारी मिळालेली आहे। तर आपल्यासोबत प्रवीण दरेकर आहेत। प्रवीण दरेकर जी, तुमचं स्वागत। रवींद्र वायकर यांना खरं तर उमेदवारी जाहीर झालेली आहे। त्यांच्यावरती ईडीची चौकशी सुद्धा सुरू आहे आणि स्थानिक जे काही कार्यकर्ते होते त्यांच्याकडून सुद्धा विरोध होत होता। याकडे कसं बघता तुम्ही? नाही, मला वाटतं मी सर्वप्रथम त्यांच्या उमेदवारीचं स्वागत करतो। एक चांगला तळागाळात काम करणारा कार्यकर्ता नेता आज उमेदवार म्हणून शिवसेनेनं त्या ठिकाणी दिलेला आहे, महायुतीनं दिलेला आहे आणि त्याच्यामुळे नगरसेवक, स्थायी समितीचा अध्यक्ष, सभागृह नेता अशा प्रकारे त्यांची कारकीर्द आमदार म्हणून अत्यंत कामाची अशी राहिलेली आहे आणि त्यामुळे कार्यकर्त्यांमधला कार्यकर्ता आज उमेदवार झाला तर निश्चितपणे त्याला जनाधार कार्यकर्त्यांचा आणि जनतेचा चांगला मिळेल। आता विरोध हा उमेदवारी जाहीर होईपर्यंत प्रत्येक पक्षाला आपला उमेदवार असावा असं महायुतीतल्या वाटत होतं आणि त्या अनुषंगाने प्रत्येक जण आपला उमेदवार व्हावा, तो उमेदवार झाला तर काय, अशा प्रकारचे वेगवेगळे इक्वेशन त्या ठिकाणी मांडत होते। परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये ज्या वेळेला एकदा उमेदवार जाहीर होतो त्यावेळेला निश्चितच पक्षाचा आदेश संदेश समजून कार्यकर्ते त्या ठिकाणी काही असेल तर त्याला मनभेद असतील तर ते एकत्रित करून, ते दूर करून काम करण्याची आपली परंपरा आहे आणि त्याच्यामुळे निश्चितपणे सर्व कार्यकर्ते एकत्रितपणे वायकरांच्यासाठी त्या ठिकाणी काम करतील अशा प्रकारची आशा आहे। पण प्रवीणजी, तुमचे नेते किरीट सोमय्या यांनीच रवींद्र वायकरांवरती भ्रष्टाचाराचे आरोप केले होते। काय खरं आहे, अनेक नेत्यांवर अशा प्रकारचे आरोप झालेले आहेत, परंतु आरोप करणं, टीका करणं आणि त्याची सिद्धता होणं हे त्या ठिकाणी महत्वाचं असतं। अजून त्या विषयाचा निकाल लागलेला आहे, सिद्धता झालेली नाही, त्यामुळे आज तरी त्यांना आरोपी म्हणून आपल्याला त्या ठिकाणी पाहता येणार नाही। निश्चित। धन्यवाद प्रवीणजी, तुम्ही पुढारी न्यूजशी संवाद साधला त्याबद्दल। तर उत्तर पश्चिम मुंबईतून रवींद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। शिंदेच्या शिवसेनेकडून रवींद्र वायकर यांना उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे। काही दिवसांपूर्वी शिंदेच्या शिवसेनेत त्यांनी प्रवेश केलेला आणि त्यानंतर आता शिंदेच्या शिवसेनेकडून रवींद्र वायकर यांना उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे। उत्तर पश्चिम मुंबईतून त्यांना ही उमेदवारी मिळालेली आहे। या घडीची आपण महत्त्वाची बातमी पाहतोय। उत्तर पश्चिम मुंबईतून रवींद्र वायकर यांना उमेदवारी ही निश्चित करण्यात आलेली आहे। शिंदेच्या शिवसेनेकडून रवींद्र वायकर यांना उमेदवारी घोषित केलेली आहे। तर मुंबईच्या महत्त्वाच्या लढतींपैकी एक महत्त्वाची लढत म्हणावी लागेल। उत्तर पश्चिम मुंबईतून रवींद्र वायकर यांना उमेदवारी निश्चित झालेली आहे। काही वेळापूर्वी आपण प्रवीण दरेकर यांच्याशी संवाद साधला, त्यावेळेला त्यांनी रवींद्र वायकर यांचं अभिनंदन केलेलं आहे।